काय सांगू किती मस्त वाटतं जेव्हा बाहेरच्या देशातून तुम्हाला आपले लोक भेटतात. फर्स्ट टाइम आम्ही चौघं सोडून दुसरं कोणा तरी इंडियन लोकांना भेटणार आहे. असं वाटतं उडून जावं आता. खूप जास्त हवा आहे. नोटिफिकेशन जातं की नेक्स्ट स्टॉपला कोणीतरी उतरणार आहे, मग तिथे बस. हाय हॅलो अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. छान असा व्ह्यू येतोय, सनलाईट आलेला आहे मस्त आणि खूप भारी दिसतंय. तर आज आहे सॅटर्डे आणि आता वीकेंड ब्लॉग आम्ही सुरू करत आहोत. तर आपल्या चॅनलवरती कधी माझे फुल ॲज अ हाऊसवाईफ व्हिडिओ येणार, जे की रिअल आहेत, नॅचरल गोष्टी ज्या होतात त्याच दाखवतो आम्ही. सो कधी हाऊसवाईफचे व्हिडिओ येणार, कधी अशी आमच्या दोघांची मस्ती येणार, कधी आमचं बाहेर फिरणं येणार. सो व्हिडिओ बघत जा. आज आहे सॅटर्डे. आत्ता जस्ट आम्ही थोड्या वेळापूर्वी उठलेलो आहोत. आज लेट झाले उठायला, 8:15 वाजले होते. 8:15 वाजले होते. येस. आणि आता आज आमचा डे फुल बिझी असणार आहे, कारण मला इच्छा नसताना आज मला बळजबरीने ओढून घेऊन जात आहे योगेश क्रिकेट टुर्नामेंट मॅचला. हे का बरं ते पण टुर्नामेंट आहे, तर ते आम्ही बघायला जातो आमच्या टीमची. येस. आणि हे खूप मजा येणार आहे तिकडे. मला बळजबरीनेच मजा होती. आमची ब्लॉगर सोबत असणार शूट करायला. आणि मला उगा ह्यासाठी सोबत न्यायला जाते, त्यांना गिल्ट नाही वाटावं की विकेंड आहे आणि त्यांनी मला वेळ दिला नाही म्हणून चल सोबत तू पण असं केलं. सो असं आहे. तर आता आम्ही उठलोय आणि उठल्या डायरेक्टच ब्रश करून ब्लॉग स्टार्ट केलंय. सो चला आता आम्ही चहा घेतो, आवरतो आणि मग मला निघायचं आहे बाहेर नाश्ता करून पुन्हा. जोपर्यंत चहा होतो ना तोपर्यंत छान मी आता हेअर ऑइलिंग करून घेते, कारण मला आज हेअर वॉश करायचं आहे. खूप छान वाटतं, नाही त्याचं खिडकीत बसलं ना खूप मस्त ऊन लागतं, खूप छान वाटतं. हे बघा, आता चहा मी ठेवलेला आहे इकडे. आज सॅटर्डेला सुट्टी म्हणून माझ्याकडे चहाच होता. पोह्याचं पण अर्ध काम मी केलंय, आता फक्त कांदा कट ही करते. अर्ध काम काय केलं? मी बटाटे कट केले, मी पोहे भिजू घातले. त्याला अर्ध काम नाही म्हणून, 1/3 काम म्हणतात. 1/3 पोहे पण मीच करणार आहे ना. का मी करेन ना. ठीक आहे. मग लास्ट टाइम तुम्ही बनवले होते ना, चांगलेच झाले का? ठीक बघू मग आज मी रेटिंग देईन तुझ्या पोह्याला. हे बघ, गोल्डन चहा दिसतोय की छान. वा टेस्टी एकदम. स्वतःला कॉम्प्लिमेंट देते. खूप तिखट लागतंय डोळ्याला. 9:30 वाजले, आपल्याला 9:45 पर्यंत. इथे आहे हा आमचा आजचा मॉर्निंगचा नाश्ता. मस्त गरमागरम पोहे आणि सोबत चहा. चहाशिवाय पोहे अपूर्ण आहेत. सो हिअर वी आर एन्जॉईंग अवर ब्रेकफास्ट नाऊ. आम्ही झालेलो आहोत रेडी आणि जायचं आहे बाहेर. तू झाले रेडी आहे ना? तुम्ही रेडी होते तर मला किती? नाही, मी अजून रेडी नाही झाले. मी अजून लिपस्टिक लावायची बाकी आहे माझी. पण मला आता माझ्या जागेवर कब्जा केलेला आहे योगेशने, म्हणून मला थोडंसं वेट करायचं लिपस्टिक लावायला. आणि आज फर्स्ट टाइम मी Sephora मेकअप करत आहे. म्हणजे जेव्हा ट्रायल केलं होतं ते सोडून फर्स्ट टाइमच ट्राय करत आहे. ओके. काय स्पेशल? छान वाटलं मला की थोडंसं, पण काहीच नाही लावलं त्यातलं. मी फक्त ब्लश आणि कन्सिलर वापरलं आणि ते 2 गोष्टी वापरूनच माझा मेकअप असा खूप छान वाटत आहे. स्वतःची तारीफ करते वा. चलो आता मी फटाफट लिपस्टिक लावते. ही आहे माझी न्यू परचेस्ड लिपस्टिक, जी की खूप छान आहे. त्याची पॅकेजिंगच किती गोड दिसते ना. मेबलिनची आहे ही लिपस्टिक. टेडी टिंट, लिपस्टिक नाही आहे, टेडी टिंट आहे ॲक्च्युली. टिंट पण खूप मस्त आहे. त्याचा शेड पण खूप छान आहे. मस्त, खूप मस्त दिसते. सॉफ्ट पण आहे, खूप छान. ह्याची पॅकेजिंगच मला खूप जास्त आवडलं. हिअर वी आर रेडी. आज योगेशची मॅच आहे, म्हणजे ऍक्च्युली प्रॅक्टिस मॅचच आहे, म्हणून मग टुर्नामेंट आहे. ओके. केस तसंच ठेवलेलं आहे मी, बिलकुल सुकवली नाही, कारण खूप लेट झालंय. तसंच पटपट पळालो. आणि आज फर्स्ट टाइमच मी जात आहे त्यांच्यासोबत टुर्नामेंट मॅचेसला. सो बघू, बोर होतं की काय कसं होतं.
येस, बोर जर झाले तर मग मी काय करणार. हां, तिथे ब्लॉग तर मी थोडंसं शूट करेलच. स्टे ट्यून गाईज. थंडी आहे बाहेर, ओके ना. आज पुन्हा टेम्परेचर डाऊन झालेलं आहे. 3 डिग्री आज, बरोबर. बाहेर थंडी खूप, बसमध्ये हीटर असल्यामुळे. हां, नाही माझं स्नोफॉल होते बाहेर. बापरे बाप, प्रचंड हवा आहे आज. असं वाटतं उडून जावं आता. खूप हवा आहे. खूप जास्त हवा आहे. माहित नाही आवाज किती रेकॉर्ड होईल. उतरायचं आम्हाला आता. सो म्हणून इथे योगेश बटन प्रेस करतात. ट्रॅव्हलला नोटिफिकेशन जातं की नेक्स्ट स्टॉपला कोणीतरी उतरणार आहे. मग तिथे बस हे आपल्यासाठी कंडक्टर सांगा नाही मला उतरायचं नाही. चल ओके. तर योगेशच्या मॅचला जाण्या अगोदर आम्ही एका ठिकाणी आलेलो आहोत. फर्स्ट टाईमच आम्ही यांना भेटणार आहोत. तर इंडियाचेच आहेत ते आणि मेन म्हणजे मराठी आहेत. मला खूप खूप खुशी होती की मी फर्स्ट टाईम आम्ही चौघं सोडून दुसरं कुणा तरी इंडियन लोकांना भेटणार आहे आणि ते पण मराठी. तिकडे मी व्हिडिओचा शूट नाही करणार कारण आम्हीच फर्स्ट टाईम भेटतोय. सो त्यांना ऑकवर्ड नको व्हायला. चला जातो आता आम्ही आणि मग इथून पुन्हा आम्हाला जायचं. हां, मॅपने जायचं आहे. आज मी फर्स्ट टाईम इथल्या ट्रेनने ट्रॅव्हल करत आहे. मी म्हणा इकडे ट्रेन पेंडल टॉक म्हणतात. हां, ट्रेनला इथे पेंडल टॉक म्हणतात. आणि इतक्या दिवस तुम्ही बघितलं असेल तर ती मेट्रो होती. आज फर्स्ट टाईम ट्रेनने ट्रॅव्हल करते. आणि आत्ता आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी, ज्यांना मी बोलले. खूप छान वाटलं, खूप मस्त हो की नाही. आणि ना त्यांचं घर पण मला खूप आवडलं. खूप छान होतं, छोटं आणि इतकं छान मेंटेन केलं त्यांनी. सो आता आमचं ठरलं की आम्ही नेहमी भेटत राहू. त्यांना पण इथे बोर होतं आणि आम्हाला पण. आमच्या ग्रुपमध्ये आणखी 2 मेंबर्स ॲड होणार आता. खूप छान वाटलं. काय सांगू, किती मस्त वाटतं जेव्हा बाहेरच्या देशात येऊन तुम्हाला आपले लोक भेटतात. चला आता आम्ही जातोय योगेशची टुर्नामेंट मॅच बघायला. फर्स्ट टाइम मी माझ्या नवऱ्याला इथे स्वीडनमध्ये क्रिकेट खेळताना बघणार आहे. ऑलरेडी ना आम्हाला खूप जास्त लेट झालेला आहे. त्यातल्या त्यात आम्ही चुकीची ट्रेन पकडली, दुसऱ्या स्टेशनला येऊन पोहोचलो. आता पुन्हा आम्ही रिटर्न जाणार आहोत जिथून बसलो होतो. दिवसाच्या 4-5 बस चेंज केल्यानंतर खूपच भूक लागली आहे म्हणून आता आम्ही इथं कॉफी घेतोय. एक शॉप आहे असं आणि इथे कॉफी पण भेटते. तर आता आम्ही घेत आहोत कॅफे लायब्ररी. त्यानंतर आम्ही पोहोचलो त्या हॉलवर जिथे मॅचेस होता, टुर्नामेंट मॅचेस. तर हे पूर्ण स्टॉकहोम सिटीमध्ये जितक्या काही क्रिकेट टीम्स आहेत ना त्यांचे मिळून टुर्नामेंट्स होते. त्याच्यामध्ये योगेशची टीम जी आहे तेच खरं तर ऑर्गनायझर होते आणि यांच्या 2 टीम्स होत्या. सो खूप छान वाटलं मला तिथे जाऊन. खरं तर अगोदर मला वाटत होतं की जावं की नको, पण गेल्यानंतर मस्त वाटलं. खूप सारे इंडियन्स मुलं ज्यांना क्रिकेट खेळायला खूप आवडतं ते सगळे तिथे एकत्र आलेले होते. आणि असं बाहेरच्या देशात येऊन पण एवढं छान पद्धतीने यांचा ग्रुप झालेला आहे क्रिकेटचा. खूप मस्त वाटलं. could able to see that when we play with the champions like you guys, especially the SSK guys, we are improving our game. Also, we are getting better. Thank you everyone who has participated today. I think I could only see all the विनर्स टीम की खुशी.
बऱ्याच टीम्स आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये ही टीम जी आहे ही रनरअप टीम आहे. आणि योगेशची जी दुसरी टीम होती ज्यामध्ये योगेश खेळत नव्हते ती दुसरी टीम जिंकलेली आहे. सो ही होती ती टीम. घरी आलेलो आहोत आता अँड इट वॉज अ व्हेरी हेक्टिक डे टुडे. तर हेक्टिक म्हणजे असं काही कामं वगैरे तर नाही केले, पण प्रवासानेच खूप जास्त थकलेलो आहोत आम्ही. आज मी पाहिलं असेल सारखं बस चेंज करत होतो, त्याच्यामध्ये एक ट्रेन चुकली, मग हे सगळं चालू होतं. आणि फायनली मग क्रिकेट मॅच बघितली आणि मला क्रिकेटमध्ये तितका फारसा काही इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे मी तिथे थोडंसं बोर झाले. बट आय एन्जॉयड इट. फर्स्ट टाईम मी असं गेले होते ते पण एन्जॉय केलं. आणि आता 8:15 वाजलेले आहेत. आम्ही जस्ट 10 मिनटापूर्वी घरी आलो. छान फ्रेश वगैरे झालेला आहो. मस्त दिवाबत्ती केलेली आहे, जर तुम्हाला तिकडे दिसत असेल तर छान दिवाबत्ती झालेली आहे. आणि आता जास्त मला काही भूक नव्हती, कारण तिथे ऑलरेडी खायला होतं. छोले आणि राईस मी खाल्लेला आहे, म्हणून जास्त भूक नाही. तर आमच्या अपार्टमेंटच्या खालीच एक रेस्टॉरंट आहे, तिथे खूप छान बर्गर भेटतो. सो मग योगेश बोलले चल आपण तो खाऊन येऊ. मग आम्ही दोघं बर्गर खायला निघतो. इथे आहे आमचं अपार्टमेंट आणि लगेच रेस्टॉरंट. सो आता आम्ही इथे जात आहोत बर्गर खायला. आणि योगेश खूप पळत गेलेले आहे, कारण त्यांनी स्लीपर्स घातलेले आहेत आणि जाम थंडी आहे. मायनसमध्ये गेली आज थंडी. पायांना थंडी वाजत म्हणून बघा कसं पळत गेले. बापरे बाप, केवढा मोठा पिझ्झा आलाय. मस्त दिसायला पण छान दिसतोय. योगेशचा इकडे पिझ्झा आणि हे इकडे माझं बर्गर. वाव किती छान आहे. आणि बर्गर सोबत असं मस्त इकडे फ्रेंच फ्राईज पण आलेले आहे छान अशा बास्केटमध्ये. छान आहे.